सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि या लढ्यात संघर्ष करण्यासाठी सज्ज असलेल्या प्रत्येक गावातील नागरिक आणि कार्यकर्ता या ठिकाणी भाषण किंवा मी या ठिकाणी अजिबात वेगळं काही बोलणार नाही, परंतु तमाम मोहोळ तालुक्यातल्या महिलांच्या वतीनं या राज्य सरकारचा मी निषेध व्यक्त करते। कारण मोहोळ जवळचं एक गाव घेतलं पेंदूर मंडलातील पोखरापूर, एक विद्यार्थिनी असेल, एक महिला असेल, तिला उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर तिला मोहोळ जवळ की अनगर जवळ, हा प्रश्न प्रत्येक महिलेच्या विद्यार्थिनीच्या मनामध्ये आणि दादा म्हणतायत आणि सर्वजण आपण म्हणतोय की मोहोळ सुरक्षित की अनगर सुरक्षित, मुलींच्यासाठी महिलांच्यासाठी। आणि दादा त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या स्टाईलने ते बोलतील, परंतु दुसरी एक महत्वाची प्रशासनातील एक गंभीर गोष्ट माझ्या बसल्यानंतर लक्षात आली। एक मी सरपंच म्हणून मोहोळचे काम करत असताना, मी विरोधात एक ग्रामपंचायत म्हणून काम करत असताना मला काय आलेले अनुभव, उमेश दादा तुमच्या मंडळातील जी काही गावं आहेत, किती गाव आहेत? 14, 21। चरणराज तुमच्या मंडळातील किती आहेत? विजयदादांच्या मंडळातील किती आहेत? सगळीच आहेत। आता मगाशी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने ठराव दिला, तिथले सरपंच असतील त्यांच्या पक्षाचे, दबावाच्या पोटी तिथले ठराव दिले असतील, परंतु ग्रामसभा आणि महिला ग्रामसभा ह्या त्यांच्या मालकीच्या होऊ शकत नाहीत। एक महत्वाची सूचना या प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे, येणारी 15 ऑगस्ट त्या दिवशी ग्रामसभा आहे आणि ग्रामसभेच्या आदल्या दिवशी तुम्हाला माहित नसेल, महिला ग्रामसभा घेणं अत्यावश्यक असतं आणि बंधनकारक आहे। त्या दिवशी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, महिलांचे अर्ज आदल्या दिवशी जाणं गरजेचं आहे। कुठं? प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाणं गरजेचं आहे की उद्या म्हणजे 15 ऑगस्टची जी ग्रामसभा होणार आहे त्या आदल्या दिवशी 14 ऑगस्टला महिला ग्रामसभा होणार आहे आणि त्या दिवशी आमच्या तालुक्याचं विभाजन होता कामा नये आणि हे मंडळ हे अर्ध विभाजन म्हणजे अनगरला जाता कामा नये, आमचा पूर्ण तालुका अबाधित राहिला पाहिजे अशा आशयाचा ठराव महिला ग्रामसभेने करायचा आहे। आणि तोच विषय बंधनकारक आहे की त्या दिवशी त्या ग्रामसेवकाला आणि सरपंचाला तो विषय ग्रामसभेला अजेंड्यावरती घ्यावा लागतो दादा, हा त्या ठिकाणचा माझा अनुभव आहे। म्हणून